हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल असा ब्लाउज डिझाईन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण कट करून घेतलेला आहे. तर डिझाईन बनवण्यासाठी सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. अगोदर आपण अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण 14 घेतली, रुंदी 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण 6 घेतलेला आहे. गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. गळ्याची उंची आपण इथं 9.5 इंच घेणार आहोत. 9.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून खालच्या साईडला डीप गळा पाहिजे म्हणून आपल्याला इथं 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं मटक्या गळ्यामध्ये देणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे गळ्याचा आकार आपण इथं देऊन घेतलेला आहे. आता कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस आपल्याला ओपन करून अस्तर जे अगदी व्यवस्थित आपल्याला याच्यावरती सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा कापड गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया अगोदर. तर अशा प्रकारे खालच्या साईडला आपण टीप मारून घेतलेली आहे. गळ्याला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायचं आहे. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. अगदी व्यवस्थित आपण इथं गळ्याला पूर्ण टीप मारून घेणार आहोत. तर पूर्ण गळ्याला आपण टीप मारून घेतलेला आहे. ब्लाऊजचा जो आतला कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे गळ्याचा. गळ्याचा आतला जो कपडा आपण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. अस्तर आणि ब्लाऊज पीस आता आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला अगोदर दाब टीप मारून घेऊया. तर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टीप मारून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. तर अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला आणि खालच्या साईडला दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या साईडला पण टीप मारून घेणार आहोत पूर्ण. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला पूर्ण साईडला टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया शिलाईच्या बाहेरचा. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला मार्किंग करून टक्स मारून घ्यायचा आहे. तर एकीकडे आपण इथं मारून घेतलेला आहे, दुसरा पण आपण इथं तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे फिनिशिंगनं आपण गळा जे आहे तयार केलेला आहे ह्याच्यावरती आता सुंदर असं डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं एक पट्टी कट करून घेतलेली आहे 3.5 इंचाची. त्याला डबल फोल्ड करून आपल्याला उलट्या साईडने ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता पूर्ण पट्टीवरती आपण इथं टीप मारून घेत आहोत उलट्या साईडनं फोल्ड करून. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, खूप सुंदर वाटतो. तर पट्टीवरती आपण टीप मारून घेतलेल्या आहे. पट्टीला आपण इथं पलटून घेऊया आता.
तर अशा प्रकारे पूर्ण पट्टी जी आपण इथं पलटून घेतलेली आहे, वरच्या साईडला आपल्याला इथं प्लेट्स टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्याला इथं फ्रिल्स तयार करून घ्यायचा आहे ब्लाऊजच्या गळ्याला लावण्यासाठी. तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपण इथं प्लेट्स टाकून घेऊया. बऱ्याच बायकांना मटका गळा खूप आवडत असतो, तर मटक्या गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला नवीन लुक देईल हा डिझाईन. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स जे आहे तयार करून घेतलेला आहे. तर गळ्याला लावण्यासाठी आपण इथं फ्लावर बनवून घेणार आहोत. तर फ्लावर बनवण्यासाठी अशा प्रकारे एक पट्टी कट करून घेतलेली आहे. ह्याला डबल फोल्ड करून आपल्याला ह्याच्या वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे उलट्या साईडनं. तर पट्टीवरती आपण इथं टिप मारून घेतलेल्या आहे. पट्टीला आपण इथं पलटून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे पट्टी जी आपण इथं पलटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथं 8-8 इंचाचे मार्किंग करून आपण इथं 8 इंचावर एक मार्किंग करून पट्टी जी आहे कट करून घ्यायचं आहे. बघू शकता 2-3 पट्टी आपण इथं कट करून घेणार आहोत 8 इंचावर मार्किंग करून. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोऱ्या घ्यायचा आहे. सुई दोऱ्यामध्ये अशा प्रकारे आपण इथं पट्टीला जे आहे टाके मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला इथं सुंदर असं फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला फ्लावर बनवताना कन्फ्यूज होतो. तर अशा प्रकारे आपण इथं टाके जे मारून घेतलेले आहे, त्यानंतर आपण इथं गाठ मारून घेऊया अगदी व्यवस्थित. साईडचा जो कपडा आपण अगदी व्यवस्थित इथं जॉईंट करून टिप मारून घ्यायचा आहे. बघू शकता सुंदर असा आपला फ्लावर इथं तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. तर अशाच प्रकारे दुसरे पण आपण इथं फ्लावर जे आहे तयार करून घेतलेला आहे. बघू शकता. त्यानंतर ब्लाऊजचा बॅक पार्ट घ्यायचा आपल्याला. इथं हे फ्रिल्स आपण तयार केलेले तर पूर्ण गळ्याला लावून घेऊया. गळ्याच्या अगदी व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण गळ्याला इथं फ्रिल्स जे आहे लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे बिघडला नाही पाहिजे. अगदी व्यवस्थित आपण इथं पूर्ण गळ्याला ठेवून टिप मारून घेत आहोत. तर फिनिशिंगला आपण इथं पूर्ण गळ्याला फ्रिल्स जे आहे लावून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती सुंदर वाटत आहे. तर गळा अजून उठून दिसण्यासाठी आपण इथं फ्रिल्सवरती लेस लावून घेणार आहोत. लेस अगदी फ्रिल्सच्या सेंटरमध्ये आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. तर पूर्ण गळ्याला आपण इथं लेस जे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपण फ्लावर बनवलेलं आहे आपण इथं फ्रिल्सवरती लावून घ्यायचं आहे सुई दोऱ्याने. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचं आहे फ्लावरला. खालच्या साईडला आपण इथं गाठ मारून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथे एक फ्लावर लावून घेतलेला आहे गळ्याला. त्यानंतर खालच्या साईडला पण आपण लावून घेऊया. हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला नवीन लुक देईल. फ्लावर लावल्याने आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो. बघू शकता अशा प्रकारे आपण फ्लावर लावून घेतलेले आहे. दुसऱ्या साईडला पण आपण इथं फ्लावर लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण फ्लावर लावलेले आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला एक छोटंसं लटकन तयार करून घ्यायचं आहे. लटकन तयार करण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे. तर दोन्ही आपण लटकन जे आहेत तयार करून घेतलेलं आहे. आता ओपन करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सिंपल असं इथं लटकन तयार केलेलं आहे खालच्या साईडला लावण्यासाठी. तर खालच्या साईडला सेंटरमध्ये आपण ठेवून अशा प्रकारे टिप मारून घेऊया. लटकन लावल्याने आपला ब्लाऊजचा जो गळा आहे अजून उठून दिसेल. तर अशा प्रकारे आपण इथं स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला एक फ्लावर लावून घेऊया परत. अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून
फ्लावरला अगदी व्यवस्थित आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे फ्लावर खालच्या साईडला पण लावून घेतलेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या गळ्याला वरच्या साईडला लटकन बनवायला घेऊया. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला इथं वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण टिप मारून घेतलेला आहे. आता ओपन करून घेऊया लटकनला. तर सिंपल असं आपण इथं लटकन बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरा पण आपण इथं लटकन बांधून घेऊया. तर सिंपल असं लटकन आपण दोन्ही तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला लावून घ्यायचं आहे वरच्या साईडला. तर अशा प्रकारे आपण इथं नॉट जे आहे बांधून घेऊया वरच्या साईडला. तर फ्लावरच्या सेंटरमध्ये आपण इथे एक बटन लावून घेणार आहोत, म्हणजे आपला ब्लाऊजचा जो गळा आहे अजून उठून दिसेल. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा डिझाईन इथं तयार झालेला आहे अगदी कमी वेळात आणि खूप सुंदर. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. फ्लावर लावल्याने आपल्या साडीला आणि आपल्या ब्लाऊजला नवीन लुक देईल हा डिझाईन. बऱ्याच बायकांना मटका गळा खूप आवडत असते, तर मटक्या गळ्यावरची अशी न्यू ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. डिझाईन कसा झालेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर कसा वाटला आजचा डिझाईन? या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.